Hello students, welcome all of you. This is our engineering graphics lecture. Myself D.R. Mane from VVIT PAL from mechanical department. So आपण जे बघत आहोत ते फर्स्ट इयरचं ग्राफिक्स. याच्यामध्ये आपण आतापर्यंत आपण जे लास्ट जे लेक्चर होते बेसिक्स अगदी आपण आपले बघायचं चालू आहे. त्याच्यामध्ये कन्व्हेन्शन ऑफ लाईन्स अँड देअर ऍप्लिकेशन असे आपण बघितलेले आहेत. ओके, बऱ्याच जणांनी तो चार्ट मी सांगितलेला तो सोडवून मला सेंड केलेला आहे. अजून बरेच जण आहेत की ते ज्याने अजूनही तो सोडवायचा आहे. तर आपले ज्या असाइनमेंट्स आहेत, पहिल्या 3 असाइनमेंट्स, त्या तुम्ही असाइनमेंट्स सोडवून कंप्लीट करून तुम्ही पर्सनल व्हॉट्सअप नंबरला तुम्ही सेंड करा. ओके, सो आजचं जे लेक्चर आहे ते आहे बेसिकली स्केलवर. ओके, तर ड्रॉइंग जे आहे, आता ड्रॉइंग मध्ये आपण जे वापरणार आहे ते स्केल वापरणार आहे. ओके, मग स्केलची माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे की कोणत्या कोणत्या टाईपचे स्केल्स असतात. ओके, तर ते त्या दृष्टीने आपल्याला आपण बघायचं आहे. तर स्केल्स मध्ये आपल्याला समोर दिसते की रिड्युस्ड, एनलार्ज अँड फुल. म्हणजे स्केल हे वापरत असताना आपण एकतर रिड्यूस स्केल मध्ये वापरतोय, एनलार्ज स्केल मध्ये वापरतोय किंवा फुल साइज स्केल मध्ये आपण ड्रॉइंग ड्रॉ करतोय. ओके, some objects like buildings, machines, etc. are big. Some objects are very small. That is part used in wrist watch. Okay, their drawing is required to be drawn proportionally, reduced or enlarged. The proportion by which we are enlarging or reducing actual length of the object on the drawing is known as a scale. तर स्केल कशाला म्हणायचं बघा. काही ऑब्जेक्ट्स असतात, ओके, काही मोठे मशीनचे पार्ट्स असतात, की मशीन्स असते किंवा बिल्डिंग्स असतात. ओके, किंवा एखादं आपण असं म्हणूया की एखादं मशीन असतं, बिल्डिंग असतं. अशा मोठ्या ज्या ऑब्जेक्ट आहेत, कोणतेही तुम्ही उदाहरण घ्या. एखादं कपाट आहे समजा समोर तुमच्या मोठं, ओके, टेबल आहे. ओके, आता त्याचं समोर जे आहे त्याचं ड्रॉइंग आपल्याला काय करायचं आहे, पेपरवर ड्रॉ करायचं आहे. ओके, समोर तुमच्या समजा टेबल आहे, ओके, किंवा मोठा टीव्ही आहे. ओके, तर तो तुम्हाला काय करायचं आहे, त्याचं ड्रॉइंग तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या ड्रॉइंग पेपरवर तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. आता इथं तुम्हाला काय गरजेचं आहे, जर ते समजा ड्रॉइंग पेपरवर मला ड्रॉ करायचं झालं, तर तुम्ही जर ऍक्च्युअल त्याची साईज जर बघत गेला, तुम्ही स्केल घेतला आणि तुम्ही स्केल मध्ये मेजर करत गेला, तर मीटर मध्ये तुम्हाला ते टोटल जे ड्रॉइंग आहे ते तुमच्या पेपरवर बसणं अशक्य आहे. ओके, आपला पेपर जो आहे आपण वापरणार आहे A3 साईज, A4 साईज, हे छोटा पेपर आहे. ओके, आणि त्या साईज मध्ये आपल्याला आपण मीटर, ओके, किंवा अगदी मोठमोठे जे असतात, आता बिल्डिंग्स वगैरे ते पूर्ण तिचं जे स्केल आहे ते मीटर मध्ये असतं, तर ते ड्रॉ करणं हे इम्पॉसिबल आहे पेपरवर. ओके, म्हणजे ऍक्च्युअली तर आपल्याला ते जर ड्रॉ करायचं झालं तर आपल्याला काय करायला लागणार, त्या प्रपोर्शन मध्ये आपल्याला ते ड्रॉइंग काय करायला लागणार, रिड्यूस करायला लागणार किंवा कमी करायला लागणार. आता हे ज्या उलट पण असू शकते, समजा एखादी सुई आहे किंवा टाचणी आहे, ओके, किंवा घड्याळ, जे तुमचं मनगटी घड्याळ, रिस्ट वॉच जे म्हणतोय आपण, त्याच्यामध्ये छोटे पार्ट्स असतात जे डोळ्याला तुमच्या दिसत सुद्धा नाहीत. त्याचं ड्रॉइंग तुम्हाला काय करायचं आहे, पेपरवर घ्यायचं. तर त्याचं ड्रॉइंग ऍक्च्युअल मध्ये तुम्ही जर बघितला तर ते तुम्हाला अगदी मिलीमीटरच्या पण खाली मध्ये किंवा मिलीमीटर मध्ये तुम्हाला ते अगदी बारीक 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 ते तुम्हाला त्याचे मायक्रो मिलीमीटर मध्ये तुम्हाला त्याचे डायमेन्शन्स मिळतील. ओके, सो तुम्हाला ते आपल्या पेपरवर जर ड्रॉ करायचं म्हणलं तर ते त्या स्केलमध्ये तुम्हाला ड्रॉ करणं पॉसिबल नाही. ओके, तर त्यासाठी आपल्याला प्रॉपर जर स्केलमध्ये ते व्यवस्थित ड्रॉ करायचं झालं तर आपल्याला काय करायला लागणार आहे,
की त्याचं स्केल जे आहे ते एनलार्ज करावं लागणार आहे. ओके, आता दोन गोष्टी बघितल्या. एक तर आपल्याला आपण एखादा ऑब्जेक्ट आहे तो एनलार्ज आपल्याला मोठा आहे, ओके, आणि त्याला आपण छोटं करायचं आहे, आणि एखादं छोटं आहे पार्ट आणि त्याचं आपण ड्रॉइंग करताना त्याला आपण साईज त्याची वाढवायची आहे, मोठी करायची आहे. ओके, आणि काही असतात ते इझिली तुमच्या पेपरमध्ये त्याची साईज तुमची त्या ऑब्जेक्टची पेपरमध्ये बसू शकते. तर असे 3 टाईपचे स्केल आहेत. ओके, आता पहिला स्केल जो आहे ह्याला म्हणायचं स्केल. ओके, हे जे ड्रॉइंग आपण कमी जास्त करून काढणार आहे, ओके, काही वेळेला ऍज इट इज काढणार आहे, काही वेळेला एनलार्ज करणार आहे, काही वेळेला रिड्यूस करणार आहे. म्हणजे हे प्रपोर्शन मध्ये आपण त्या काही प्रमाणात काय करणार आहे, कमी जास्त करणार आहे लेंथ, आणि ह्यालाच स्केल असं म्हणायचं. ओके, सो ह्याच्यामध्ये जे इंजिनिअरिंग प्रॅक्टिसेस आहेत, इंजिनिअरिंग ड्रॉइंग आहे, ह्याच्यामध्ये खालील 3 टाईपचे स्केल्स आपण जनरली आपण वापरतो. ओके, तर पहिला आहे तो फुल साईज स्केल. ओके, त्याला आपण काय म्हणतो 1:1 रेशो. कसा असतो त्याचा 1:1. समोर जे दिसणार आहे ड्रॉइंग ते आहे तसं आपल्याला तिथं त्याचं मेजरमेंट घ्यायचं आहे. तिथं बाबा 10 सेंटीमीटर आहे, इथं पण 10 सेंटीमीटर, तिथं 15 सेंटीमीटर आहे, इथं 15 सेंटीमीटर, म्हणजे जसं आहे त्या ड्रॉइंग तशा पद्धतीने आपण ह्याच्यामध्ये पेपरमध्ये ड्रॉ करणार. त्याला आपण म्हणतोय फुल साईज स्केल, म्हणजे 1:1. याला म्हणायचं फुल साईज 1:1, जसं आहे तसं. ओके, त्यामध्ये कोणतेही स्केल चेंज करायचं नाही. आता 2 नंबरला जो आहे तो आहे रेड्युस्ड स्केल. स्केल इन विच ऑब्जेक्ट्स आर ड्रॉन विथ रिड्यूस प्रपोर्शन. म्हणजेच आता मी सांगितलं तुम्हाला की आपल्याला काय करायचं आहे, कमी करायचं आहे. की आपल्याला तिथं काय करायचं, 2 आहे समजा, तिथं दोन स्केल आहे, 2चा आपण 1 करायचं, म्हणजे निम्म करायचं थोडक्यात. जर समजा तिथं 100 असेल तर तिथं आपल्याला 50 करायचं आहे, तिथं 200 असेल तर 100 करायचं आहे. 1:2 म्हणजे काय कमी करायचं आहे, एनलार्ज सॉरी, जे आपल्याला जे रिड्यूस करायचं आहे त्याला आपण असं 1:2. एक्झाम्पल समजा ड्रॉइंग मेड टू हाफ वन हाफ ऑफ द ऍक्च्युअल साईज, म्हणजे ऍक्च्युअल साईज आहे त्याच्या निम्म स्केल मला घ्यायचं आहे. त्यासाठी मी काय वापरणार 1:2 स्केल वापरणार. म्हणजे 1:2 लिहिताना आपण 1/2 असं म्हणू शकतो. हाफ 1 वरती 2 खाली, म्हणजे 1:2. किंवा 1:10, म्हणजे तिथं मी काय करणार आहे 10, तिथलं 10 आहे समजा, तिथं 10 डिस्टन्स आहे, युनिट आहे 10 युनिटचं, इथे मी 1 युनिट घेणार. ओके, म्हणजे 1:10. काय आपण जे काय घेऊ 1:10, 1:100, 1:1000, असं किती आपण त्या प्रमाणात आपण सुटेबल आपण स्केल चेंज करू शकतोय. ओके, तिथलं 200 म्हणजे माझं इथं 1 असं युनिट आपण ठरवू शकतोय. ओके, समजा इथं 200 सेंटीमीटर आहे, म्हणजे इथं 200 सेंटीमीटर म्हणजे इथं 1 सेंटीमीटर घेणार. 200 मीटर आहे, 200 मीटर म्हणजे इथं 1 मी काहीतरी मिलीमीटर घेणार. ओके, अशा पद्धतीने मी तिथे स्केल मी काय करणार रिड्यूस करणार. आता दुसरं जे आहे ते ह्याच्या उलट. ओके, आता समजा एनलार्ज स्केल म्हणजे काय आहे त्याच्या स्केल काय करायचं वाढवायचं आहे. म्हणजे मी सांगितलं छोटे छोटे पार्ट्स आहेत, एखादं सुईचं समजा किंवा पिन आहे. ओके, किंवा एखादी तुमचं आपण हे म्हणतो सेफ्टी पिन, किंवा आपण काय म्हणतोय घड्याळातले पार्ट्स छोटे छोटे. ओके, ते आपल्याला काय करायचं एनलार्ज करायचे. ते आपण छोटे आपण काय करू शकत नाही, त्याचे डायमेन्शन्स इथे घेऊ शकत नाही पट्टीमध्ये. मग ते पट्टीमध्ये प्रॉपर येण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, ते एनलार्ज करायला पाहिजे. म्हणून आपण काय करणार स्केल वाढवणार. म्हणजे त्यालाच आपण आता म्हणताना कसं म्हणणार 2:1. मगाशी कसं म्हणलेलो हाफ म्हणलेलो 1:2. आता आपल्याला काय करायचं डबल करायचं आहे 2:1, म्हणजे 2 वरती आणि 1 खाली, म्हणजेच 2:1 म्हणजेच काय ट्वाईस. ड्रॉइंग मेड टू ट्वाईस द ऍक्च्युअल साईज. ऍक्च्युअल साईज काय असणार आहे तिथं 1 असणार आहे, मी 1चं काय नाही तर 2 घेणार आहे. तसंच आपण वाढवू शकतोय 10:1, 100:1, 1000:1, म्हणजे तिथला एक डिस्टन्स जे घेणार मी तो 1000 मिलीमीटर म्हणून घेऊ शकतो. ओके, म्हणजे एक युनिट जे आहे ते इथं त्याच्या प्रमाणात जास्त प्रमाणात वाढवू शकतोय मी. त्याला आपण काय म्हणतो एनलार्ज स्केल. ओके, सो 3 टाईपचे स्केल, फुल साईज स्केल आहे 1:1, रिड्यूस स्केल 1:2 आणि एनलार्ज स्केल 2:1. असे 3 स्केल्स आपण इंजिनिअरिंग मध्ये वापरतोय. ओके, आता नेक्स्ट जो पार्ट आहे तो आहे रिप्रेझेंटेटिव्ह
representative factor. Okay, so representative factor म्हणजे representative fraction, RF representative fraction. It is the ratio of length of object on the drawing to the actual length of the ऑब्जेक्ट. आता बघा रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन म्हणजे काय, हा एक रेशो आहे की जो काय करतोय, आपण काय करतोय, लेंथ ऑफ ऑब्जेक्ट ऑन द ड्रॉइंग, म्हणजे आपण काय घेणार आहे न्यूमरेटर मध्ये लेंथ ऑफ ऑब्जेक्ट ऑफ द ड्रॉइंग, की ऍक्च्युअली ड्रॉइंग मध्ये काय आहे लेंथ ऑफ ऑब्जेक्टची लेंथ काय आहे, आणि ड्रॉइंग मध्ये म्हणजे काय घेणार आहे आपण, आणि त्याच्यानंतर डिवायडेड बाय काय डिनॉमिनेटर मध्ये ऍक्च्युअल लेंथ ऑफ द ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टची ऍक्च्युअल लेंथ तिथं काय आहे आणि आपण त्याची पेपर मध्ये काय घेणार आहे असं. ओके, लेंथ ऑफ ऑब्जेक्ट ऑन द ड्रॉइंग डिवायडेड बाय ऍक्च्युअल लेंथ ऑफ द ऑब्जेक्ट, याला म्हणायचं रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन. फॉर एनलार्ज स्केल आर एफ इज मोर दॅन 1. आपल्याला समजा लार्ज प्रमाणात, मोठ्या प्रमाणात आपल्याला स्केल घ्यायचा असेल तर आपल्याला आर एफ हा 1 मोर दॅन 1 पाहिजे. ओके, इट इज लेस दॅन 1 टू रिड्यूस स्केल. जर कमी लेस दॅन 1 असेल, समजा आर एफ फ्रॅक्शन लेस दॅन 1 आला तर ते स्केल रिड्यूस होणार. ओके, वेन 1 सेंटीमीटर लॉंग लाईन इन ड्रॉइंग रिप्रेझेंट्स 10 सेंटीमीटर लेंथ ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे समजा 1 सेंटीमीटर काय आहे, लॉंग अशी लाईन आहे आपल्या ड्रॉइंग मध्ये, आपण काय केली 1 सेंटीमीटर लाईन काढलेली आहे, ती ऍक्च्युअल मध्ये काय रिप्रेझेंट करते, 10 सेंटीमीटर तो ऑब्जेक्टची लेंथ आहे. ओके, पेपर मध्ये आपण काय केलेलं आहे, कमी घेतलेलं आहे, ऍक्च्युअल मध्ये ते जास्त आहे थोडक्यात. ओके, म्हणून रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन 1 सेंटीमीटर डिवायडेड बाय 10 सेंटीमीटर. समजा तिथं आपण ऍक्च्युअल किती घेतलेलं आहे 1 सेंटीमीटर, ऍक्च्युअल किती आहे 10 सेंटीमीटर, म्हणजे 1/10 and the scale drawing will be 1/10 of the full size. म्हणजे आपण जे स्केल घेणार आहे ते 1/10 ऑफ द फुल साईज, फुल साईजचं जे स्केल आहे त्याच्या 1/10 आपण ते रिड्यूस करणार आहे. ओके, ह्याला म्हणायचं रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन. आता रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन मध्ये आता नेक्स्ट जे आहे ते आहे टाइप्स ऑफ स्केल. टाइप्स ऑफ स्केल. ओके, सो द स्केल आर क्लासिफाइड सिंपल और प्लेन स्केल आणि डायगोनल स्केल. दोन स्केल आपण बघणार आहोत. पहिलं म्हणजे एक सिंपल स्केल, प्लेन स्केल, आणि दुसरं म्हणजे डायगोनल स्केल. तर प्लेन स्केल प्लेन स्केल बघू. ओके, so plane scale consists of line divided into suitable number of equal parts or units. प्लेन स्केल मध्ये आपण काय करणार आहे, डिवाइड लाईन आपण डिवाइड करणार आहे इक्वल नंबर्स मध्ये, इक्वल पार्ट्स मध्ये, युनिट्स मध्ये. द फर्स्ट पार्ट ऑफ द स्केल इज डिवाइडेड इनटू स्मॉलर पार्ट. पहिला जो पार्ट आहे तो त्याच्यामध्ये सब डिवाइडेड परत करणार आपण, स्मॉलर पार्ट मध्ये आपण परत सब डिवाइड करणार. प्लेन स्केल आर यूज टू रियल लेंथ इन 2 युनिट्स सच एज मीटर अँड डेसिमीटर. ओके, आता प्लेन स्केल आहे ही यूज ते रीड लेंथ काय कशासाठी करतात, तर मीटर आणि डेसिमीटर याच्यामधलं मेजरमेंट घेण्यासाठी आपण प्लेन स्केल वापरतो. मेजरिंग अ स्केल वन मस्ट बी नोन इट रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन. आता आपल्याला काय करायचं आहे, ते स्केल काय करायचं आहे, मेजर करायचं आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, किंवा आपल्याला ते ड्रॉ करायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन आर एफ व्हॅल्यू लागणार आहे. ओके, जसं की मगाशी मी आपण लिहिले 1:10, 1:10, तसं आपल्याला रिप्रेझेंटेटिव्ह एक कोणताही फ्रॅक्शन पाहिजे आहे, आर एफ फ्रॅक्शन. मगाशी बघितलं आपण लेंथ ऑफ ऑब्जेक्ट ऑन द ड्रॉइंग डिवाइड बाय ऍक्च्युअल लेंथ ऑफ ऑब्जेक्ट, तो रेशो. ओके, तो रेशो आपल्याला लागणार. त्यानंतर मॅक्झिमम लेंथ टू बी मेजर्ड, म्हणजे आपल्याला किती लेंथ मेजर करायची आहे मॅक्झिमम, ते आपल्याला तो डेटा लागणार. आणि द युनिट्स टू बी शोन फॉर एक्झाम्पल मिलीमीटर अँड सेंटीमीटर. आणि आपल्याला जे युनिट दाखवायचं आहे ड्रॉइंग पेपरवर
की मिलीमीटर मध्ये दाखवायचं आहे, सेंटीमीटर मध्ये दाखवायचं आहे, डेसिमीटर मध्ये दाखवायचं आहे, मीटर मध्ये दाखवायचं आहे, हे काय दाखवायचं आहे हे आपल्याला दिलं गेलं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला डेटा लागणार आहे. तर आपण पहिला आपण एक सोडवून बघूया. ओके, एक एक्झाम्पल आहे ते आपण डायरेक्ट याचं आपण प्लेन स्केलचं आपण बघूया. सो एक्झाम्पल असं आहे, कन्स्ट्रक्ट, बघा एक्झाम्पल आहे, कन्स्ट्रक्ट प्लेन स्केल. तुम्ही ड्रॉइंग जे बुक आहे त्या ड्रॉइंग बुक मध्ये हे एक्झाम्पल असं लिहायचं आहे, कन्स्ट्रक्ट अ प्लेन स्केल विथ 1:40, सॉरी, with 1:40 to read up to 5 meters in meters and decimeters. Mark it on distance mark it on distance 3.2 मीटर. बघा, कन्स्ट्रक्ट, मी पुन्हा एकदा वाचून दाखवते बघा, कन्स्ट्रक्ट अ प्लेन स्केल विथ, आपल्याला प्लेन स्केल ड्रॉ करायचा आहे, कन्स्ट्रक्ट अ प्लेन स्केल विथ 1:40 असा रेशो दिलाय, 1:40 टू रीड अप टू 5 मीटर्स. आपल्याला रीड कितीपर्यंत करायचं आहे, 5 मीटर पर्यंत स्केल तयार करायचा आहे. इन मीटर्स अँड डेसिमीटर, म्हणजे एक मीटर आणि डेसिमीटर असं दोन्ही आपल्याला रीड करता यायला पाहिजे, अशा पद्धतीने स्केल तयार करायचा आहे. मार्क इट ऑन डिस्टन्स, त्यांनी सांगितले मार्क करा त्या डिस्टन्स. एकदा तुम्ही मीटर डेसिमीटर तुम्ही तयार करून घेतला स्केल की त्याच्यावर तुम्ही दाखवायचं आहे आपल्याला 3.2 मीटर हे डिस्टन्स आपल्याला दाखवायचं आहे. आता हे कशा पद्धतीनं ड्रॉ करायचं ते बघा, तुम्ही त्या पद्धतीनं तुमच्या ड्रॉइंग बुक मध्ये तुम्ही हे ड्रॉ करायचं आहे. ओके, वन बाय वन मी प्रोसिजर सांगतो बघा. आता आपल्याला पहिला काय करायला लागणार आहे, कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. ओके, कॅल्क्युलेट लेंथ ऑफ स्केल, कॅल्क्युलेशन. ओके, लेंथ ऑफ स्केल. आता लेंथ ऑफ स्केल हे लक्षात ठेवावं लागणार तुम्हाला, रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन RF व्हॅल्यू इंटू लेंथ टू बी measured, length to be measured, RF into length to be measured, length of scale is equal to RF into length to be measured. हे हा फॉर्म्युला तुम्ही पाठ करून ठेवा. ओके, लेंथ ऑफ स्केल इज इक्वल टू RF into length to be measured. आता आपल्याला RF दिलेला आहे बघा, 1:, किती दिलेला आहे, 1:40, 1:40, 1:40 म्हणजेच 1/40. ओके, इंटू, आता आपल्याला मॅक्झिमम किती सांगितलंय त्यांनी, इट इज रीड अप टू 5 मीटर्स. 5 मीटर्स पर्यंत आपल्याला काय करायचं आहे, 5 मीटर्स पर्यंत काय करायचं आहे ते मेजर करायचं आहे. म्हणून लेंथ टू बी मेजर्ड, आपल्याला लेंथ किती मेजर करायची आहे, 5 मीटर्स, मी तिथं 5 लिहिलं मी. ओके, सो याचा आन्सर जे येणार आहे, कॅल्क्युलेटर मध्ये कॅल्क्युलेशन करा, याचा आन्सर येणार आहे 0.125 मीटर. हे जे आपल्याला मीटर मध्ये आपण घ्यायला लागलो. ओके, मीटर मध्ये घ्यायचं आहे.
0.125 मीटर. म्हणजेच आपल्याला मिलीमीटर जर करायचे झाले तर किती होणार आहे? डिवायडेड बाय 1, म्हणजे या पॉईंट जाणार 1 2 3, 3 घरं आपल्याला डिवाइड बाय 1000 म्हणजे 1 2 3, 3 घरं पुढे जाणार. म्हणजेच काय होणार? 125 मिलीमीटर. 125 मिलीमीटर म्हणजे आपल्याला हे 125 मिलीमीटर मध्ये आपल्याला स्केल घ्यायचा आहे. ओके, सो लेट स्टार्ट. सुरुवातीला मी काय काय सांगतो बघा. स्केल घेणार मी, एक होरिझोंटल लाईन ड्रॉ करा आणि किती घेणार? 125 मिलीमीटर. आता तुम्हाला सांगितलेलं आहे हे जे आहे ते बारीक बारीक लाईन्स त्या मिलीमीटर आहेत, हे सेंटीमीटर आहे. म्हणजे 125 मिलीमीटर म्हणजे आपल्याला हे 10 झाले. हे एक म्हणजे किती? 10 मिलीमीटर झाले. 10 20 30 40 50 60 70 80 90 100 म्हणजे इथं 100 झाले. 100 नंतर पुढे किती आहेत? 25 आहे. म्हणजे बघा 100 हे 100 पर्यंत झाले. 100च्या पुढे आपल्याला परत 10 20 25 म्हणजे इथपर्यंत आपल्याला ते मार्क करावं लागणार आहे. तुम्ही होरिझोंटल लाईन बरोबर काय करा? 125 मिलीमीटर मार्क करून घ्या. आता तुम्ही शक्यतो वापरताना लीड पेन्सिल वापरा. ओके, तुमच्याकडे मॅक्झिमम तुम्ही, माझ्याकडे आता ही पेन्सिल आहे, पण तुम्ही वापरत असताना लीड पेन्सिल वापरा. मी तुम्हाला सांगितले लीड पेन्सिल मध्ये लीड जे आहे ते H2H या दोन पद्धतीचे वापरायचे आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे तर आता साधारणपणे एक 15 मिलीमीटर डिस्टन्स घ्या साधारण अंदाजे. ओके, एक थोडासा बॉक्स टाइप आपल्याला असा व्हर्टिकल लाईन ड्रॉ करा. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, यातून बघा मी जसं ड्रॉ करतोय सेम त्याच पद्धतीने ड्रॉ करा. ओके, सो हा बॉक्स आपण तयार केलेला आहे. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे बघा, हे प्लेन स्केल